खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सीआयडी चौकशीत अडकल्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक झाले। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणारं थेट पत्रच राज्यपालांना दिलं गेलंय। भाजपचे आमदार धस मुंडेंचा राजीनामा मागतायत, तर भाजप यावर गप्प आहे। शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यावर अलिप्त भूमिका घेताना दिसते आणि म्हणूनच प्रश्न पडतोय की वाल्मिकच्या आडून धनुभाऊंचा गेम होणार का? नेमकं राजकारण काय चाललंय पाहूया त्या सविस्तर रिपोर्टमधून। बीडमधील हत्या आणि खंडणी प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या आहेत। कारण सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। माजी खासदार संभाजी राजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना निवेदन दिलं। विशेष म्हणजे यावेळी महायुतीतील भाजप आमदार सुरेश धसही उपस्थित होते। काय आहेत शिष्टमंडळाच्या मागण्या? संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे हस्तक्षेप करू शकतात, त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा। मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा, खटला जलदगती न्यायालयात चालवावा। कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित करावी। बीड जिल्ह्यातील खंडणी आणि गुंडगिरीला आळा घालण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा। या सगळ्यांचा बॉस कोण आहे? हे धनंजय मुंडे। आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते, लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला। मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले। मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा, का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा। संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही। आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा, ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाहीये। धनंजय मुंडेंचा वरदस्त या सर्वावर आहे। हे जेवढे आरोपी आहेत आणि अनेक वर्षाचे यांचे घरोब्याचे संबंध आहेत, हे काय लपून राहिलेलं नाही। अनेक प्रॉपर्टीमध्ये एकत्र आहेत, अनेक चांगल्या कामात आहेत, वाईट कामात आहेत। सत्तेमध्ये बसलेला जवळचा माणूस सत्तेत असेल तर तो ही चौकशी निपक्ष होऊ देणार नाही, म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय। ज्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली आहे, त्या खंडणीची डील तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा खळबळजनक दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे। मंत्री धनंजय मुंडे टार्गेट का? वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड। वाल्मिक कराडनं पवन ऊर्जा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। खंडणीच्या वादातूनच आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण। मस्साजोगच्या सरपंचांनी विरोध केल्यानं सुदर्शन घुलेसह 7 जणांकडून त्याची हत्या। मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप। खंडणीची डील मंत्री धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर, असा सुरेश धस यांचा आरोप। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा। या बंगल्यावर आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड लाख दो। इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा। इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे। हे बघा, कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत। मी पुन्हा कुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना
आपण हा प्रश्न विचारावा. माननीय मतलब समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील तर त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं, मुख्यमंत्र्यांना विचारावं. वाल्मिक कराडशी संबंध असल्यानं मंत्री धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहे. त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जाते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. ठोस पुरावा असल्याशिवाय राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. कारण नसताना, प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. हा, चौकशीमध्ये काही सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की भाऊ तुम्ही काय करायचं ते करा. तो भाग वेगळा राहील. हातच कुठे आहे त्यांचा, अजून काय सिद्ध झालं हातच. पण तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना, ती द्या ना तुम्ही. तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात, परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. एकीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी बीडमधील प्रकरणावरून चर्चा झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे एकूणच या प्रकरणात पुढे काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. धनंजय दळवीसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.